तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी सरकारने एसआयटी नेमली आणि अवघ्या 12 तासात आता एसआयटी ॲक्शन मोडवर आहे। आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील पथक केजमध्ये आज पोहोचलंय। देशमुख हत्या प्रकरणाला 23 दिवस होत आहेत, अद्याप मारेकरी फरार आहे। सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेच्या शोधात पथकं रवाना झाली आहेत। यासाठी केज येथील घुलेच्या गावामध्ये एसआयटी पथक पोहोचलं। दरम्यान उद्याही एसआयटीचं पथक इथे तपास करणार आहे। तर हत्या प्रकरणी आता एसआयटी स्थापन झाल्यावर या प्रकरणामध्ये वेगाने पावलं पडतात। एसआयटी प्रमुख बसवराज तेली केजमध्ये दाखल झालेत आणि सविस्तर तपास सुरू झालेला आहे। तर बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा संशय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। तर बीड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेल्या पलंगावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे। तर बीड हत्या प्रकरणातील आरोपांवरनं धनंजय मुंडेंना बाजूला करून भुजबळांना मंत्रिपद देण्याचा विचार आहे का, अशी शंका आता वडेट्टीवारांनी उपस्थित केली आहे। दरम्यान अजित पवार धनंजय मुंडेंवरील आरोपांवर काही बोलत नाहीत, म्हणजे त्यांच्या मनात या संदर्भात विचार सुरू आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय। अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतो आहे। पण आत्ता मात्र अजितदादा धनंजय मुंडेंच्या सगळ्या चारही बाजूने आरोप होत असताना शांत बसलेत। तर मला वाटतं कुछ तो गडबड है। दरम्यान बीडमधल्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असं मंत्री धनंजय मुंडे म्हणतात। या प्रकरणात राजीनामा देण्याचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। पोलीस प्रशासन तपास करते, आरोपींना या प्रकरणात फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मुंडेंनी केली आहे। या प्रकरणात फास्ट ट्रॅकची मागणी मी पहिल्यांदा केली होती, असंही ते म्हणाले। हा तपास सीआयडीकडे देण्यात आलाय, न्यायालयीन चौकशी सुरू आहे, त्यामुळे आपल्या दबावाची काही शक्यता नाही, असं मुंडे म्हणतात। मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली। त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी। हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। दरम्यान बीड पोलीस स्टेशनला अचानक 5 नवे पलंग का मागवले, असा सवाल रोहित पवारांनी केला। गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असा टोलाही त्यांनी मारलाय। तर यावरून विजय वडेट्टीवार यांनीही काही प्रश्न उपस्थित केले। वाल्मिक कराड यांना काल परवा म्हणजे स्वइच्छेनेच ते पोलिसांसमोर आले आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच 5 पलंग हे मागवण्यात आले। त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं। माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा। पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा एसी असेल, चादरी असतील, पांघरुण असेल,
नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील, त्यासुद्धा तुम्हाला मागवायला काय हरकत आहे? पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? तर ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे. दरम्यान आरोपींना कुठलीही विशेष सुविधा दिली जात नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकरांनी दिली आहे. बीड पोलीस ठाण्यात नवे पलंग मागवल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला, तर पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी नवे पलंग आणले असा दावा आता पोलिसांनी केलाय. सदर पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी. तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी. तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही बीड प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहीत होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे बरं का. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बीड क्लिंटनची यायला लागलेली आहे. देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे. त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतो हे दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे. गुन्हेगार आरोपी किती मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो, त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे. तर संतोष देशमुखांच्या हत्येतल्या एकालाही सोडणार नाही, फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊन आरोपींना कठोर सजा होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. संतोष देशमुख हा एक सच्चा कार्यकर्ता होता, लोकप्रतिनिधी होता. त्याच्या हत्येमध्ये जे कोणी सामील आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि या फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून अतिशय निर्गुणपणे, क्रूरपणे संतोष देशमुख या लोकप्रतिनिधीची, सरपंचाची हत्या करणाऱ्या लोकांना जसं त्यांनी क्रूरपणे, निर्गुणपणे हत्या केली आहे तर तेवढीच कठोर सजा, अगदी फाशीची सजा झाली पाहिजे. यासाठी शासन पूर्णपणे कोर्टाला विनंती करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.